समय उठणार रे लवकर. पोर पाहायला जाणं आहे ना. किती टाइमपास हर तू. उठ ना. Oh no! उठेलतय मी. दिसून नाही राहिले का माझे डोळे उघडे म्हणून. अरे मग उठून अंग बिंग धुईनं तयारी करणं चांगली. कपडे घाल, पावडर लाव. मी का पोर आहे का तयारी करणं पडेल तर. 2 तांबे अंगावून घेतली की झाली तयारी. तुमचं तर 8 पा दे. सम्या चांगले कपडे घाल रे बापा. चांगला दिसला पाहिजे. चिंगिरी पसंत आला पाहिजे रे बापा. तू तावास लग्न नाही तर काही खरं नाही. ते तर मा भाऊचा स्वभाव माहिती तुला कसा येतो तो. मा तू काय टेन्शन घेऊ नको. लग्न फिक्स झाला असं समजतो. बिनधास राह तू डायरेक्ट. काही टेन्शन घेऊ नको तू. त्या भाऊले मी पाहून घेईन. फक्त त्यानं जास्त लंबा जावडा नाही चालला पाहिजे माझ्यासमोर. नाही तर मग मी त्याला त्याची जागा दाखवून देईन. ही कोणती तेल तयार केलं रे बापा मी ना. पोरी भेटतानी रिकामी कामं काही करू नको तू. उठतं तयार व्हायला लवकर आधी. चांगले कपडे घाल मस्त. म्हणजे मला तेवढं बी समजत नाही का. एवढं बारीक बारीक सांगू राहिले मला तर. तुम्ही आटपा तुमचं. मी आटपतो लगेच. झालंच माया. तुम्ही बॅट बनव लवकर. टाईम उराला ना. तुम्ही काय येडे घालू राहिले. मी झाली हो कावची तयारी. तू पाय तर लवकर चला नाही का भटकत. राम राम. राम राम. कसं काय झाला परवास. हा मला किती बी टोले घेणं पडलं तर तुम्हाला काय द्यायचं आता. येऊन तर गेलो आम्ही घरालो. अहो रीत भाते म्हणून विचारला ना. आले असते बी नसते बी तर आमच्यावर काय फरक पडला असता. आले ना आता सुखरूप बसा आता. बोलाव रे भाऊ. चिंगेली बोलावतो पटकन. चिंगे ये बेटा बाहेर इकडे. तुझे देखा तो ये जाना सनम. प्यार होता है दीवाना सनम. पाणी घ्या म्हटलं. पोरग बैर आहे का काय हो. नाही हो. परीसारखी एवढी सुंदर पोर आहे तुमची. ते पाहून संत हरकून गेला आता. असं आहे का ते. मग काही हरकत नाही. विचारा काही प्रश्न असले तर तुमचे. घरातले काम येतात का पोरी. हो बाबा. घरातले बी येतात घराच्या बाहेरचे बी येतात. घराच्या बाहेरचे कोणते कोणते काम येतात बेटा. मी किराणा आणते, बाजार करते, कॉलेजमध्ये जाते, कॅम्प्युटर शिकते, कराटे बी खेळते. मायवा आडवी पाडते का काय मले लग्न झाल्यावर. वा रे माझ्या पिल्लू. तू तर कमाल केली. 10 जणांना भारी पडशील मग तू. कोण पादलं हो. समय तू पादला का रे. नाही हो मी पादलो. मीच पादलो हो. जरा रात्री पुरणाच्या पोळ्या 2 जास्त होऊन गेल्या झाल्या. 2दार सकाळी जाऊन आलो तरी बी आवराली गेली नाही गाडी. तेच तर म्हणलं मी सकाळी 3दार जाऊन आली. माझ्याकडून तर चुकी होणार नाही. पण कस काय आवाज झाला बा. खोटं काम बोल राहिले हो बाबा. रात्री तर बेसन पोळी होती आपल्या घरी. तुझी मरण शक्ती कमी उराली सध्या आता. ती परवाच्या दिवशी होती. काल ती रात्री पूर्णाच्या पोळ्या होत्या. बोलला का काय. अशी स्मरणशक्ती कमी असलेला जवळ नको मग मले. काहीच नको तुझ्या पोरग्या जवळ म्हणून मले. जाय बहीण तू घरी आली तशी. नको रे भास्कर भाऊ. किरकोळ कारण काय अरे संबंध तोडतो. 2 जीवांचं मिलन होत आहे तर उद्या ना बापा. नाही सांगलं शांत अक्का तुले. मी पोर तुझ्या घरी देणार नाही म्हणजे नाही. अशी स्मरणबुद्धी कमी असलेला आणि अशा पात्र्या घरात मी पोर देत नाही. जिंदगी हर कदम एक नई जंग है. जीते जाएंगे हम, जीते जाएंगे हम, तुम अगर संग है. सांग काय करते चिंगे मग. आपण आत्ताच पळून जाऊन लग्न करूया. चल मी तुझ्या सोबत आहे. अरे बापरे. घर का भेदी लंका ढाय. आता काय करू मी. आता गुपचूप लग्न लावून द्या. नाही तर तोंडावर केटर पडतील मग. नाही तर आहेच भाऊ भास्कर मामा. मायचा बी आणि बाईचा बी हिस्सा. काय करतो सांग मग. ही. अरे असं काय करतो भाषा. अरे मजा केली मी ना तुझी. असं कुठं होईन का. घरची बहीण सोडून दुसऱ्याकडे पोर दिन कमी. नाहीतरी चिंगी बी तुला पसंत करते. धामधुमनं लग्न लावतो तू म्हणशील तर आत्ताच चालवू देवळात. एवढी घाई नाही मामा. येत्या 20 तारखेला उडवून टाकू आपण बार.
लग्न काढून द्या मस्त धूमधाममध्ये. चला लागा तयारीले. आता बरं वाटू आलं का मग? घरा लावला का सुना पोरनं 4 जणात कावचे सांगू राहिले ते चांगलं चांगलं स्थळ आलं घेतले नाही. असंच पाहिजे तसंच पाहिजे. आता बरी झाली का मग? आपल्या पोरचा योगच बहीणच्या घरी असेल. तू बिन मी बी काय करशील? चला लागा आता तयारीले. हे ढिंचाक 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 बाबा लागीन समय